उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये होत्या, तर सुनील तटकरे म्हणतात एनडीए की इंडिया आघाडी आधी ठरवा, शरद पवार भाजपबरोबर येणार का आणि कोण कोणामध्ये विलीन होणार हे आधी सांगा. सुनील तटकरे आपल्या या म्हणण्यावर अद्यापही ठाम आहेत. सुनेत्रा पवारांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर विलीनीकरणाच्या चर्चांवर तटकरेंची आलेली प्रतिक्रिया विलीनीकरणाचा मुद्दा तुर्तास लांबल्याचं दर्शवते. त्यामध्येच रोहित पवारांनी विलीनीकरणासंदर्भातली आपली पत्रकार परिषद पुढे ढकलली. अजितदादांच्या अपघाताची चौकशी झाल्यानंतर पत्रकार परिषद घेणार असं रोहित पवार म्हणाले. आता याची चौकशी कधी पूर्ण होणार त्याला काही डेडलाईन नाही. याचा अर्थ असा की विलीनीकरणाचा निर्णय सुनेत्रा पवार आणि शरद पवारच घेणार. अशा वेळी सुनेत्रा पवार मोदी शहांच्या भेटीमध्ये विलीनीकरणासंदर्भामध्ये हिरवा कंदील मिळालेला असू शकतो. त्यामुळे रोहित पवार बैठकांचे पुरावे देणार होते त्याची गरज नसावी. दुसरा मुद्दा आहे अजितदादांसोबतच्या बैठकांचे व्हिडिओ किंवा फोटो समोर आल्यावर दादांच्या राष्ट्रवादीची अर्थात पक्षाच्या प्रमुख म्हणून सुनेत्रा पवार यांचीही कोंडी झाली असती. आता तिसरा मुद्दा आहे सुनेत्रा पवारांनी नुकतीच राष्ट्रवादीची धुरा हाती घेतली आहे. त्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर देखील यावर निर्णय होऊ शकतो आणि त्यामुळे सध्या तरी विलीनीकरणाच्या विषयावर शरद पवारांची राष्ट्रवादी वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये असेल. रोहित पवारांनी दादांच्या अपघातावर घातपाताची शंका उपस्थित करतानाच पूर्व विदर्भातल्या नेत्याकडे संशयाचं बोट केलंय आणि मग अशा वेळी त्या नेत्यांकडनं विलीनीकरण रोखण्यासाठी म्हणून लगेच काही हालचाली होणार नाहीत हा देखील पवारांचा अंदाज असू शकतो. तुर्तास तरी पवारांच्या म्हणण्याप्रमाणे अजितदादांनी ठरवलेला 12 तारखेचा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुहूर्त मात्र टळलाय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.